महापालिकेने 31 मे आधी शहरातील रस्ते नगरसेवकांच्या हट्टापायी नव्यानं केले। यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले। प्रसंगी वर्गीकरणाच्या माध्यमातून या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी नगरसेवकांना उपलब्ध करून दिला आहे। पण नव्यानं केलेल्या या रस्त्यांवर अगदी 1 महिन्याच्या आत खड्डे पडले असून ठेकेदाराच्या कामाबद्दल शंका व्यक्त केली जाते। याचा त्रास वाहन चालकांना होत असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी अपघातही होत आहेत, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये। याबाबत महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला हे खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेत। जर यामध्ये ठेकेदारानं दुर्लक्ष केलं असेल तर कारवाई करण्याचं आश्वासनही महापौरांनी दिलंय। शहरामध्ये मागच्या 9-10 वर्षांमध्ये आपण जे काही चांगले रस्ते ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो ह्या वर्षीचा आहे। ज्या ठिकाणी तक्रारी आली त्या ठिकाणी असं लक्षात आलं की जिथे केबल कंपन्यांची काही MSCBची कामं झालेली आहेत त्या ठिकाणची काही दुरुस्ती राहिली असेल त्या ठिकाणच्या अडचणी होत्या, पण त्या जवळजवळ दूर करत आणलेल्या आहेत। मागच्या 3 महिन्यामध्ये आपण 35 कोटीची कामं केलेली आहेत रस्ते दुरुस्तीची। रिइन्स्ट्रुमेंट जे नाही का विविध कंपन्यांच्याद्वारे जी खोदाई झाली त्यांच्या संदर्भात ती कामं पूर्ण केलेली आहेत। मला निश्चित खात्री आहे की या शहरामध्ये कुठेही म्हणजे खड्ड्याचं शहर किंवा या ठिकाणी रस्त्यावरची खड्डे दिसणार नाही। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, कोट्यवधी रुपये खर्च करून देखील रस्त्यांना 1 महिन्याच्या आत जर खड्डे पडत असतील तर नेमके हे कोट्यवधी रुपये गेले कुठे? यामागे काय गौड बंगाल आहे असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडल्याशिवाय राहणार नाही। काय सांगाल? हेमाली, खरं तर पुणेकरांना पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते किंवा खूप अपेक्षा होती, कारण राज्यात सर्वत्र पाऊस होत असताना पुण्यात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसापासून वंचित होता। पुण्याला 15 दिवस पुरेल एवढाच पाणी धरणांमध्ये शिल्लक होता, त्यामुळं खूप काळजीचं वातावरण होतं। मात्र पावसाने मागच्या 2-3 दिवसामध्ये आधार दिला आणि सलग 2 दिवस पाऊस झाल्यानं धरणातली पाणी पातळी वाढली आणि पुण्याला 4 महिने पाणी पुरवठा होईल एवढं पाणी साठलं। मात्र दुसरीकडं ही चांगली बाजू असताना दुसरीकडे शहरात मात्र दयनीय झाली। 2 दिवस जो सलग पाऊस पडला या पहिल्याच पावसात, या मोसमातला हा सलग पडलेला 2 दिवस पडलेला पहिलाच पाऊस होता। मात्र या पावसातच पुण्यातल्या रस्त्यांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल, कारण अनेक ठिकाणी स्वारगेट परिसर असेल, सातारा रस्ता असेल किंवा पुण्याच्या बाजूचा जो बाह्यवळण मार्ग आहे तो असेल, तिथं खड्डे पडले होते। त्यामुळे सातारा रोड असेल किंवा अनेक भागांमध्ये ट्रॅफिकची कोंडी या खड्ड्यांमुळे 2 दिवस झाली। त्याचबरोबर काही ठिकाणी अपघात देखील झाले। आधी आपण जसं पाहिलं तसं महापालिकेने 31 मे पर्यंत मोठा खर्च दुरुस्तीवर केला आहे। दुरुस्तीवरती फक्त 35 कोटी खर्च करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अनेक रस्ते नव्यानंही करण्यात आलेले आहेत, कारण पुणे महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवरती येऊन ठेपलेली आहे। त्यामुळं नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणावर फंड्स घेऊन हे रस्त्यांची कामं केलेली आहेत। काही ठिकाणी इतर विकास कामांचा पैसा देखील या रस्त्यांच्या कामांसाठी वळवलेला आहे। मात्र हे नवीन रस्त्यांनाही काही ठिकाणी खड्डे पडल्याचं चित्र आहे। आपल्याला आठवत असेल काही वर्षांपूर्वी सुरेश कलमाणींची सत्ता या खड्ड्यांमुळेच गेलेली होती। त्यामुळे आता राष्ट्रवादीसाठी एक मोठं आव्हान आहे की आता निवडणुकीच्या तोंडावरती खड्डे पडणार नाहीत आणि त्यामुळेच या खड्ड्यांना जबाबदार असलेल्यांवर कारवाई होते का, याकडे पुणेकरांचं लक्ष असेल। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।